नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वी 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 वर चर्चा करतो आणि फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल्स अँड इट्स मेजरमेंट यावर आपण चर्चा करतो मित्रांनो. तर या ठिकाणी लक्षात घ्या की या अगोदर आपण 3 व्हिडिओज आपण या चॅप्टरच्या बघितलेले आहेत. प्रॅक्टिस सेट म्हणजेच एक्सरसाइज नंबर 1.1 सुरू आहे आणि 1.1 सी रिलेटेड 3 व्हिडिओज आपण या अगोदर बघितल्यात. पहिल्या व्हिडिओमध्ये काही कन्सेप्ट क्लिअर केल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 पासून 7 पर्यंतचे क्वेश्चन क्लिअर केलेले आहेत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण 8 नंबरचा क्वेश्चन आणि त्याच्या पुढचे काही क्वेश्चन्स आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या अगोदरच्या 3ही व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेले आहेत. त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या 3ही व्हिडिओज तुम्ही बघून घ्या. तर बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आपल्या समोर आहे, क्या सवाल आहे देखो इधर. द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय. ऍक्च्युली हा पण क्वेश्चन आपला ऑलरेडी झालाय. 1 to 8 पर्यंतचे क्वेश्चन हा पण क्वेश्चन आपला झालाय ऍक्च्युली. बाबा काय झालंय हे, हा थोडंसं आपण परत येऊयात. म्हणजे 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा आपला ऑलरेडी झालेला आहे. तर आज आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन्स 9, 10, 11, 12 असे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघून घेऊयात. थोडंसं हे सुरू होतंय. पण लक्षात घ्या मित्रांनो की आपला जो चॅनल आहे यावरती आपण 11वीच्या 11th स्टँडर्डच्या व्हिडिओज सध्या आपण रेग्युलर अपडेट करतोय. रोज संध्याकाळी 8 वाजता, म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत किंवा शनिवारपर्यंत रोज संध्याकाळी 8 वाजता आपण 11th स्टँडर्डच्या म्हणजे 11वीच्या व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करत असतो. त्यामुळे रोज संध्याकाळी 8 वाजता तुम्ही यायचंय आणि रोज संध्याकाळी 8 वाजता आपल्या ज्या व्हिडिओज आहेत त्या बघायच्या आहेत आणि गणिताचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. कारण आपण आतापासून सुरू करूयात आणि लवकरात लवकर 11वीचा सिलेबस गणिताचा आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कव्हर करायचा प्रयत्न करू, जेणेकरून नंतर आपल्याला 12th स्टँडर्डचे जे काही व्हिडिओज आहेत, 12वीचे व्हिडिओज गणिताचे, ते आपल्याला कव्हर करता येतील. आणि बाकी इतरही विषयांवरती आपण चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे फक्त गणितच नाही तर त्या बाकीचे इतर जे काही विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे, तर त्या विषयांवरती पण आपण येत्या काळामध्ये थोडीशी चर्चा करायचा एक प्रयत्न करूयात. ओके. तर बघा या ठिकाणी आता हा जो क्वेश्चन आहे आपला 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण आता या ठिकाणी घेऊयात. काय प्रश्नामध्ये या, तर द मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, हा हा मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 3:7:8. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. तर त्याचे मेजरमेंट डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचे आहेत. मित्रांनो 9th स्टँडर्डला बघितलेला क्वेश्चन आहे. काय बाबा, द मेजर ऑफ अँगल्स, बघा काय दिलं, द मेजर्स ऑफ अँगल्स, मेजर्स ऑफ द अँगल्स ओके ऑफ अ ट्रायंगल, आर इन द रेशो. काय रेशो आहे बाबा, आर इन द रेशो. रेशो जो आहे तो 3:7:8 असा रेशो आहे. तर आता आपण काय करू, द मेजर्स इन डिग्री, मेजर्स ऑफ अँगल्स पहिले डिग्री मध्ये काढू. आर इन डिग्रीज, मेजर्स ऑफ अँगल्स आर इन डिग्रीज. ओके, लेट असं आपण बोलू, लेट द मेजर्स ऑफ अँगल्स आर इन डिग्रीज. समजा ते जे आहे ते 3x, 7x आणि 8x आहे, असं आपण म्हणू. हे जे मेजरमेंट आहे ते डिग्री मध्ये. ओके. आता आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, असं लिहायचं. सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके. तर मग आपण म्हणू की बाबा अँगल ए, लेट आपण असंही म्हणू, लेट अँगल ए इज इक्वल टू 3x, अँगल बी इज इक्वल टू 7x आणि अँगल सी इज इक्वल टू 8x असं आपण कन्सिडर करूयात. आणि मग अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता ए चं मेजरमेंट किती बाबा, ए 3x आहे, मग इथं लिहा 3x. बी 7x आहे, 7x लिहिलं. सी 8x म्हटलंय, 8x लिहिलं. इज इक्वल टू 180. बघा 3 + 7 10, 10 + 8 18. So therefore 18x is equal to 180. So x is equal to 180. आपल्या जागेवर 18 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. सो x is equal to 18, 10 जा म्हणजे x is equal to 10. x is equal to 10 आलं. x ची व्हॅल्यू 10 आली. मग आता आपण या ट्रायंगलच्या अँगल्सचे मेजरमेंट काढू शकतो. ओके. मेजर्स ऑफ अँगल्स
ओके, मेजर्स ऑफ अँगल्स आर इन डिग्री. ओके, पहिलं डिग्री मध्ये काढू. तर डिग्री मध्ये काय मेजर असणार आहे, तर पहिला जो आपला अँगल ए आहे समजा, त्याचं मेजरमेंट 3x आहे. आपण म्हटलं ए चं मेजरमेंट 3x आहे, अँगल बी आपल्याकडे 7x आहे आणि अँगल सी आपल्याकडे किती 8x आहे. मग 3x म्हणजे 3 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती बाबा 10 आहे. 3 इंटू 10 इज इक्वल टू 30 डिग्री. बी चं मेजरमेंट 7x म्हणजे 7 इंटू 10 इज इक्वल टू 70 डिग्री आणि सी चं मेजरमेंट 8x आहे म्हणजे 8 इंटू 10 इज इक्वल टू 80 डिग्री. तर अशा प्रकारे हे सगळे मेजरमेंट झाले. आता हे डिग्री मध्ये झाले. आता आपल्याला कशामध्ये काढायचं, रेडियन मध्ये मेजरमेंट काढायचे. आता मेजर ऑफ अँगल्स आर इन रेडियन. आता रेडियन मध्ये जर मला काढायचं झालं तर ए चं जे मेजरमेंट आहे, अँगल ए समजा काय 30 डिग्री आहे. आता डिग्रीचं रेडियन मध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा, मागच्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितल्या तर तुम्हाला हे समजणार नाही. इथून पुढचा भाग, जर मला एखाद्या अँगलचं मेजरमेंट आपण डिग्री मध्ये पण काढू शकतो आणि रेडियन मध्ये पण काढू शकतो. मला जर रेडियन मध्ये करायचं असेल, डिग्रीचं रेडियन मध्ये, तर पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू 30 इंटू पाय अपॉन 180. आता पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं तर बघा इथे काय होईल, 3 1 जा 3, 3 6 जा 18 म्हणजे 13 6 जा 180 आपल्याकडे आला. म्हणजे पाय अपॉन 6 माझ्याकडे आन्सर आलं, पाय अपॉन 6 रेडियन. तर अशा प्रकारे आपण हे मेजरमेंट जे आहे ते रेडियन मध्ये काढू शकतो. ए चं मेजरमेंट जे आहे ते पाय अपॉन 6 रेडियन आलं. ठीक आहे. आता तसंच आपण बी चा जर विचार केला, अँगल बी चं मेजर किती आहे 70 डिग्री आहे. मग 70 डिग्री मग 70 इंटू पाय अपॉन 180 करा. 70 इंटू पाय अपॉन 180 रेडियन होईल. मग 0 0 गेले, काय झालं 7 पाय अपॉन 18 आलं. 7 पाय अपॉन 18 रेडियन हे झालं अँगल बी चं मेजरमेंट. अँगल सी चं मेजरमेंट जर काढलं तर काय बाबा 80 डिग्री. मग 80 इंटू पाय अपॉन 180 बरोबर. 0 0 समजा तुमचे गेले रेडियन मध्ये, 0 0 गेले. आता 8 आणि 18 2 च्या टेबल मध्ये, 2 4 जा 18 म्हणून 4 पाय, सॉरी 2 4 जा 8 म्हणून 4 पाय आणि 2 9 जा 18 म्हणून 9 म्हणजे 4 पाय अपॉन 9 रेडियन. म्हणजे अशा प्रकारे डिग्री मेजर काय आलं, हा जो तुम्हाला ट्रायंगल दिला होता त्या ट्रायंगलचे मेजर्स डिग्री मध्ये आले 30 70 80 डिग्री आणि रेडियन मध्ये आले पाय अपॉन 6 रेडियन, 7 पाय अपॉन 18 रेडियन आणि 4 पाय अपॉन 9 रेडियन. तर अशा प्रकारे एकदम सिंपल साधा सोपा हा क्वेश्चन आहे. यानंतर आता पुढचा आपण 10 नंबरचा क्वेश्चन बघूयात. ठीक आहे. आता हे आपण रफ करू आणि आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. तर क्वेश्चन नंबर 10 बघा. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय, द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. म्हणजे मेजर्स ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे एक ट्रायंगल आहे, त्याचे अँगल जे आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. अँड द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. म्हणजे जो ग्रेटेस्ट अँगल आहे, मोठा जो अँगल आहे तो 5 टाइम्स द स्मॉलेस्ट अँगल आहे. ओके. फाइंड द अँगल्स इन डिग्री अँड रेडियन. ओके. मग इथं आपण लिहू द अँगल्स ऑफ ट्रायंगल, द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. तर ते जे आहे आपण अँगल ए इज इक्वल टू, समजा आता हे कशामध्ये आहेत बाबा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. मग आपण मागच्या वर्षी बघितलं जर 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म आपल्याकडे कुठले असणार आहे बाबा, ए प्लस डी, ए अँगल आहे. अँगल बी जो आहे तो ए पकडा आणि अँगल सी जो आहे तो काय असणार बाबा, अँगल सी इज इक्वल टू ए मायनस डी. असे 3 अँगल आहेत. एक अँगल ए प्लस डी, दुसरा आहे ए आणि तिसरा आहे ए मायनस नंतर आहे ए आणि नंतर ए मायनस डी. तर अशा प्रकारे हे 3 अँगल्स आहेत. लक्षात घ्या 3 अँगल जर का अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर पहिला अँगल ए प्लस डी, दुसरा ए आणि तिसरा ए मायनस डी असं असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी काय करू, मेजर आता मला सांगा अँगल ए प्लस बी प्लस सी तिघांची सम किती असणार आहे 180. मग इथे एक इक्वेशन तयार होईल, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ए चं मेजर आहे ए प्लस डी, बी चं मेजर आहे ए, सी चं मेजर आहे ए मायनस डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा हा ए आणि ए 3a झाले आणि याच्यामधून डी डी कॅन्सल होईल बघा, प्लस डी मायनस डी कॅन्सल, प्लस डी मायनस डी कॅन्सल, ए 3a इज इक्वल टू 180 डिग्री. ए आपल्या जाग्यावर 180 डिग्री आपल्या जाग्यावर 3 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय.
सो देअरफॉर ए इज इक्वल टू 3 6 जा 18 म्हणजे 60. म्हणजे मला एचं जे मेजरमेंट आहे ते काय आलं बाबा 60 डिग्री. आता हे 60 डिग्री लिहिलं. आता याच्यानंतर एक कंडिशन जे आपल्याला दिले, काय दिले बाबा, द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स ऑफ द स्मॉलेस्ट बाय गिवन कंडिशन. मग इथं लिहू बाय गिवन कंडिशन. तर कंडिशन जे आपल्याला दिले तर ती कंडिशन काय दिले बाबा, की ग्रेटेस्ट जो आहे, ग्रेटेस्ट अँगल कोण असणार आहे, ए प्लस डी. ए प्लस डी इज इक्वल टू 5 टाइम्स म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करायचे द स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट अँगल असणार आहे ए मायनस डी. बरोबर ना, मायनस मधला तो स्मॉलेस्ट. आता इथं कॅल्क्युलेट करून तुम्हाला डी ची व्हॅल्यू काढायची. बघा, ए आपल्या जागेवर, ए प्लस डी आपल्या जागेवर, 5 ने मल्टिप्लाय करा, 5 इंटू ए 5 ए मायनस 5 इंटू डी 5 डी. ठीक आहे. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, डी ची व्हॅल्यू काढायची, कारण ए आहे 60, डी ची व्हॅल्यू काढायची. मग आपण काय करू, सगळ्या डी ला एका बाजूला घेऊ. हा डी आपल्या जागेवर ठेवा, प्लस हा मायनस 5 डी पलीकडे आला, प्लस 5 डी झाले, इज इक्वल टू हा 5 ए आपल्या जागेवर, प्लस ए पलीकडे गेला, मायनस ए झाला, 5 ए मायनस ए झाला, 5 प्लस 1 झाला 6 डी इज इक्वल टू 5 मायनस ए किती झाला 4 ए झाला. आता 6 डी आपल्या जागेवर, 4 इंटू ए ची जी व्हॅल्यू होती आपल्याकडे किती होती, 60 होती. मग इथं मी लिहितो 60 लिहितो. 6 डी इज इक्वल टू 6 4 जा 24 म्हणजे 240 आलं. डी आपल्या जागेवर 240 आपल्या जागेवर 6 मल्टिप्लाय इकडे आले, डिवायडेड बाय आले. मग डी इज इक्वल टू 6 4 जा 24 म्हणजे 40 आले. डी जे आहे ते आपल्याकडे किती आलं, 40 आलं. डी ची व्हॅल्यू 40 आली. मग आता माझं टार्गेट काय बाबा, मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. बरोबर. आता जो ट्रायंगल आहे त्याच्या अँगलचे मेजर. मग आता पहिले काय करू, डिग्री मध्ये काढू आपण. आता मी तर फक्त डिग्री लिहितो शॉर्टकट मध्ये. तुम्ही इथे लिहायचं मेजर्स ऑफ अँगल्स आर इन डिग्री. डिग्री. ठीक आहे. तर पहिला आपण डिग्री मध्ये काढू आणि डिग्री नंतर मग रेडियन मध्ये काढू. तर डिग्री मध्ये काय असणार आहे, ए प्लस डी, ए आणि ए मायनस डी, हे डिग्री मध्ये. तर अँगल ए चं जे मेजरमेंट आहे ए प्लस डी, ए प्लस डी, ए ची व्हॅल्यू 60, डी 40 आहे. मग इथं लिहायचं 60 डिग्री प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 100 डिग्री ए चं मेजरमेंट. अँगल बी चं मेजरमेंट म्हणजे ए आणि ए ची व्हॅल्यू आहे 60 इज इक्वल टू 60 डिग्री. आणि अँगल सी काय बाबा, ए मायनस डी. बरोबर, ए मायनस डी. ए ची व्हॅल्यू आहे 60 आणि डी ची व्हॅल्यू आहे 40. 60 मायनस 40 किती बाबा, 20 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे साधारणतः सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित 20 डिग्री. हा ओके, हे 20 डिग्री जरा अलीकडे लिहितो मी. ए मायनस डी जरा व्यवस्थित छोटं काढू. ए मायनस डी इज इक्वल टू 60 मायनस 40 इज इक्वल टू 20 डी. आता 30 झालं. म्हणजे अँगलचे जे मेजरमेंट आहे ते आपल्या डिग्री मध्ये आले. एकदम सिंपल विषय. आता याला रेडियन मध्ये आपण हे सगळे मेजरमेंट काढू. रेडियन. आता हे रेडियन मध्ये जर मला काढायचे आहेत तर रेडियन मध्ये मी कसे काढणार, रेडियन मध्ये बघा, अँगल ए रेडियन मध्ये काढण्यासाठी, आता डिग्री मध्ये ऑलरेडी आहे तर डिग्रीचं रेडियन मध्ये करण्यासाठी मला काय करावं लागणार, इथं 100 डिग्री आहे. मग याचं रेडियन मध्ये करण्यासाठी आता ए चं मेजरमेंट 100 डिग्री, तर डिग्रीचं रेडियन मध्ये करण्यासाठी मला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करावं लागतं. मगाशी आपण बघितलं पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं की हे रेडियन झालं. आता याच्यामध्ये बघा हा 0 आणि हा 0 कट होईल. बरोबर. मग काय राहतात आपल्याकडे, 0 0 कट झालं, 10 पाय आणि 18. आता 10 आणि 18 2 च्या टेबल मध्ये येतात. मग 2 5 जा 10, 2 5 जा 10 म्हणजे 5 आणि पाय, आणि 2 9 जा 18 म्हणजे 9, म्हणजे 5 पाय अपॉन 9 रेडियन. एकदम इझी विषय. अँगल बी चं जर मेजरमेंट काढायचं झालं तर ते 60 डिग्री आहे. मग 60 ला कशाने मल्टिप्लाय करा, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करा, वरती तुमच्याकडे राहील रेडियन. आता वर राहिले पाय, खाली बघा 63 जा 18 180, 63 जा 180 बिकॉज 63 जा 18 म्हणून 63 जा 180 म्हणून पाय अपॉन 3 आलं. अँगल सी चं मेजरमेंट किती, 20 आहे. मग या ठिकाणी लिहा 20 इंटू पाय अपॉन 180 बरोबर रेडियन. आता लक्षात घ्यायचं पाय तर वरती राहिला. आता 29 जा 180 म्हणून इथं पाय अपॉन 9 रेडियन. तर अशा प्रकारे आपण ह्या ट्रायंगलचं मेजरमेंट काढू शकतो. स्क्रीनशॉट तुम्ही याचा घेऊ शकता. तर हे सगळे जे काही प्रश्न आहेत तर तसं बघायला गेलं तर सोपे असतात. जर आपण समजून घेतलं तर ते सिंपल आहे. त्याच्यामुळे आता समजून घ्या जेणेकरून पुढे तुम्हाला जास्त अडचणी येणार नाहीत. ठीक आहे. आता थोडासा पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा. आता हा जो आहे क्वाड्रिलेटरलशी रिलेटेड क्वेश्चन आहे. बघा सायक्लिक क्वाड्रिलेटरल. बघा समजा माझ्याकडे एक सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे अशा प्रकारे. सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणजे तो सर्कल मध्ये आपला इन्स्क्राईब असतो अशा प्रकारे. आता समजा हा जो सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे ज्याचे अँगल आहे ए बी
सी आणि डी अशा प्रकारे हे अँगलचे मेजरमेंट आहेत. बघा, इन अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल टू ऍडजस्टंट अँगल आर 40 डिग्री अँड पाय अपॉन, बघा एक अँगल जो आहे तो 40 डिग्री आहे समजा, आणि दुसरा जो अँगल आहे तो पाय अपॉन 3 रेडियन, म्हणजे ऍडजस्टंट अँगल, म्हणजे शेजारचे असे अँगलचे त्यांचे मेजरमेंट दिलेले आहेत. फाइंड द अँगल ऑफ क्वाड्रिलेटरल इन द डिग्रीज, म्हणजे ते तो जो क्वाड्रिलेटरल आहे त्याचे सगळे अँगल्स जे आहेत ते डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचे. आता बघा, ए बी सी डी या सगळ्यांचे मेजरमेंट काढायचे डिग्री आणि रेडियन मध्ये. आता मला माहिती आहे की बाबा समजा आपल्याकडे ए चं मेजरमेंट 40 डिग्री, अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री आहे माझ्याकडे. आता दुसरं मला कशाचं माहिती आहे की ऍडजस्टंट अँगल डी असेल किंवा बी असेल, त्याचं पाय अपॉन 3 रेडियन आहे. तर अँगल डी जो आहे तो आपल्याकडे काय बाबा पाय अपॉन 3 रेडियन आहे. तर त्याला रेडियनचं डिग्री मध्ये करून घ्या, म्हणजे कॅल्क्युलेशनला थोडंसं बरं पडेल. आता याचं जर का मी डिग्री मध्ये केलं तर डिग्री मध्ये करण्यासाठी मला काय करावं लागणार, पाय अपॉन 3 इंटू 180 अपॉन पाय करावं लागतं, तेव्हा डिग्री मध्ये येणार. म्हणजे रेडियनचं डिग्री मध्ये करण्यासाठी 180 अपॉन पायने मला मल्टिप्लाय करावं लागतं. आता या ठिकाणी काय काय कट होईल बघा, या ठिकाणी आपल्याकडं साधारणतः पाय आणि पाय कट झाला आणि 3 6 जा म्हणून 60 डिग्री, म्हणजे माझ्याकडं अँगल डी जो आहे त्या डी चं मेजरमेंट आहे 60 डिग्री. चला, डी चं मेजरमेंट आलं डिग्री मध्ये. आता आपण काय करू, बी आणि सी यांचे मेजरमेंट काढू. आता आपल्याला माहिती आहे अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी, बरोबर. सायक्लिक क्वाड्रिलेटरलचा थेरम काय असतो, अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी, म्हणजे अपोजिट अँगलची सम 180 असते. म्हणजे ए प्लस सी या दोघांची सम 180, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. इथं लिहायचं सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम. ओके, वाटलं इथं लिहायचं सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम, सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम. आता ए प्लस सी, ए किती 40 आणि सी चं मेजरमेंट काढायचं. अँगल ए किती बाबा 40 डिग्री आहे, प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सी आपल्या जाग्यावर 180 डिग्री, आपल्या जाग्यावर मायनस 40 प्लस आहे, पलीकडे गेले मायनस 40 झाले. तर अँगल सी इज इक्वल टू 180 मधून 40 गेले 140 डिग्री. आता अँगल सी चं मेजरमेंट किती झालं, 140 डिग्री झालं. ओके, ए बी आणि सी चे, सॉरी डी चं मेजरमेंट आलं, ए चं आलं आणि सी चं आलं. आता बी राहिलं. आता डी प्लस बी पण 180 डिग्री, अँगल डी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. डी चं मेजरमेंट 60 डिग्री आहे, मग इथं लिहायचं 60 डिग्री प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. तर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री आपल्या जाग्यावर आणि 60 प्लस आहे, पलीकडे गेले मायनस 60 झाले. मग आपल्याकडे आलं अँगल बी इज इक्वल टू 180 मधून 60 गेले 120 डिग्री झाले. म्हणजे अँगल बी चं जे मेजरमेंट आहे ते 120 डिग्री. आता मेजर्स आर इन डिग्री, बरं का. आता डिग्री मध्ये मेजरमेंट काय आलं, आता जर आपण बघितलं मेजर्स ऑफ क्वाड्रिलेटरल्स आर इन डिग्री. ओके, मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल्स आर इन डिग्री. मग त्या डिग्री मध्ये मेजरमेंट काय बाबा, माझ्याकडे बघा ए चं मेजरमेंट जे आहे, अँगल ए चं मेजरमेंट किती 40 60 140 आणि 120. आपण इथे लिहू 40 डिग्री 60 डिग्री 120 डिग्री आणि 140 डिग्री. हे जे अँगल्स आहेत मेजर्स ऑफ अँगल्स आर इन डिग्री, तर डिग्री मध्ये हे आले आपल्याकडे. आता रेडियन मध्ये आपल्याला काढायचे मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल्स, मेजर्स ऑफ अँगल्स आर इन रेडियन. आता हे डिग्रीचं रेडियन मध्ये कसं करायचं हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग त्यासाठी मी काय करणार बाबा, डिग्रीचं अँगलचं जे मेजरमेंट आहे ते डिग्रीचं रेडियन मध्ये करू. मग आता अँगल ए चं जे मेजरमेंट होतं माझ्याकडे, ए चं मेजरमेंट 40 डिग्री होतं, 40 डिग्री होता. तर त्याचं रेडियन मध्ये करण्यासाठी 40 इंटू पाय अपॉन 180. लक्षात घ्या, रेडियन करण्यासाठी, डिग्रीचं रेडियन करण्यासाठी मला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करावं लागतं. आता हा 0 0 गेला. आता 4 आणि 18 कितीच्या टेबलमध्ये तर 2 च्या टेबलमध्ये. मग बघा, हा 2 2 जा 4 म्हणून 2 पाय राहिला वर आणि खाली 2 9 जा 18. बाकी हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजे. अँगल बी चं मेजरमेंट आपल्याकडे किती दिले 120 डिग्री. मग इथं लिहायचं 120 डिग्री. आता 120 डिग्रीला कितीने मल्टिप्लाय करणार मी रेडियन मध्ये करण्यासाठी, पाय अपॉन 180. ओके, मग तेव्हा हे रेडियन मध्ये जातील. आता 0 0 गेले. आता 0 0 गेल्यानंतर आता मला सांगा 12 आणि 18 6 च्या टेबल मध्ये येतात. 6 2 जा 12 म्हणून 2 आणि वरती आले पाय.
आणि 6 3 जा 18 म्हणजे 2π/3 रेडियन अँगल बीचं मेजरमेंट. त्याच्यानंतर अँगल सीचं मेजरमेंट काय करायचं बाबा? सीचं मेजरमेंट माझ्याकडे किती दिले? 140 डिग्री आहे. मग इथं लिहू 140 डिग्री. डिग्रीचं रेडियन मध्ये करण्यासाठी 140 ला मी कशाने मल्टिप्लाय करणार? π/180 ने मल्टिप्लाय करणार, रेडियन झाले. आता या ठिकाणी काय काय कट होतील बघा, हे 0 0 कट झाले. 14 आणि 18 दोघे पण 2 च्या टेबल मध्ये येतात. मग 2 7 जा 14 म्हणून 7π रेडियन आले वर, आणि खाली 2 9 जा 18 म्हणून 7π/9. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे अँगल डी. डी चं जे मेजरमेंट ते किती दिले बाबा? ए बी सी डी, डी 60 आहे. मग इथं लिहायचं 60 डिग्री इज इक्वल टू मग 60 इंटू π/180. रेडियन मध्ये करण्यासाठी π/180 ने आपल्याला काय करावं लागणार? मल्टिप्लाय. आता 61 जा 60, 63 जा 180 म्हणजे वर फक्त पाय राहतील आणि खाली 63 जा 180 म्हणजे 3. हे कॅल्क्युलेशनचा भाग झाला. म्हणजे अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता बघा, 11 नंबरचा सोपा आहे. तर या चॅप्टर मधले क्वेश्चन्स खूप सोपे आहेत मित्रांनो, ते तुम्हाला सर्वांना येऊ शकतात, एकदम सिंपल आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 11 नंतर क्वेश्चन नंबर 12 आपला काय, तर तो आपल्याला बघायचा. आता बघा 11 नंतर क्वेश्चन नंबर 12 काय, तर तो आपण बघूयात. आणि 12 नंतर मग पुढचे क्वेश्चन्स आपल्याला नंतर बघता येतील. बघा या ठिकाणी 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये जर आपण नीट व्यवस्थित बघितलं तर वन अँगल ऑफ क्वाड्रिलेटरल. आता समजा माझ्याकडे अशा प्रकारे हा क्वाड्रिलेटरल आहे, ABCD, ABCD हा एक क्वाड्रिलेटरल आहे. तर वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलेटरल म्हणजे एक अँगल जो आहे समजा क्वाड्रिलेटरलचा, एक अँगल म्हणजे समजा ए जो आहे त्याचं मेजरमेंट आहे 2π/5 रेडियन, म्हणजे मेजरमेंट रेडियन मध्ये दिलंय. अँड द मेजर ऑफ अनदर 3 अँगल्स म्हणजे बाकीचे जे 3 अँगल्स आहेत त्यांचं जे मेजर आहेत तर ते एका रेशो मध्ये 2:3:4 म्हणजे अँगल बी इज टू अँगल सी इज टू अँगल डी इज इक्वल टू 2:3:4 आहे असं आपण गृहीत धरू. फाइंड द मेजर्स आर इन डिग्री अँड रेडियन. तर याचे मेजरमेंट डिग्री आणि रेडियन मध्ये आपल्याला काढायचे आहेत. तर आपण एक काम करू. पहिली गोष्ट अँगल ए चं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला काय दिले? 2π/5 रेडियन. तर याला पहिलं डिग्री मध्ये करून घेऊ आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. याला डिग्री मध्ये, मग 2π/5 ला डिग्री मध्ये करण्यासाठी म्हणजे एखाद्या अँगलचं मेजरमेंट डिग्री रेडियन मध्ये आहे, असं रेडियन मध्ये आहे, तर त्याला डिग्री मध्ये करण्यासाठी आपण काय करतो? 180/π ने मल्टिप्लाय करतो. मग इथं 180/π ने मल्टिप्लाय करायचं, वरती आलं रेडियन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय कट होईल? याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा पाय कट होईल. आता 5 ने 180 ला डिवाइड करा. बघा 180 ला आपल्याला 5 ने डिवाइड करायचं आहे. बघा 5 3 जा आपल्याकडे 5 3 जा आपल्याकडे आले 15. 18 मधून 15 गेले 3 0 आले आणि 5 6 जा म्हणजे 36 माझ्याकडे आन्सर आलं. बरोबर किती आलं बाबा? 36. 5 ने जर डिवाइड केलं तर वरती 2 राहिले. 5 ने डिवाइड केलं तर आपल्याकडे किती आले? 36 आले आणि 36 इंटू 2. 36 इंटू 2 किती झाले बाबा? 72. म्हणजे अँगल ए चं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला 72 आलेलं आहे. चला एका अँगलचं मेजरमेंट आलं. आता जे उरलेले अँगल्स आहेत, ओके बरं का, बघा उरलेले अँगल्स, मेजर ऑफ अँगल्स ऑफ ABCD ओके आर इन डिग्री. आता डिग्री मध्ये जर आपण बघितलं मेजर्स ऑफ अँगल बी, अँगल सी, अँगल डी आर इन डिग्री आर, याचे जे मेजरमेंट आहे डिग्री मध्ये ते काय येणार आहे? अँगल बी चं मेजरमेंट काय? 2x कन्सिडर करू. अँगल सी चं मेजरमेंट 3x कन्सिडर करू आणि अँगल डी चं जे मेजरमेंट आहे ते 4x कन्सिडर करू. वाटलंच तर वरती तुम्ही डिग्री लिहा, डिग्री लिहा. 2x 3x आणि 4x डिग्री आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर करू. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल म्हणजे क्वाड्रिलेटरलच्या सगळ्या अँगलची सम किती असते? 360 डिग्री असते आपल्याला माहिती आहे. मग आपण सगळ्यांची सम जर केली, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. आता ए चं मेजरमेंट 72 आहे तर इथं लिहा 72 डिग्री. बी किती बाबा? 2x प्लस 3x प्लस 4x. बरोबर 2 3 आणि 4x आहेत बाकीचे मेजरमेंट आणि इज इक्वल टू 360 डिग्री. 72 प्लस आहे त्याला पलीकडे न्या. आता 2 3 प्लस 4, 2 प्लस 3 5, 5 प्लस 4 9. इथं झाले 9x इज इक्वल टू 360 आपल्या जागेवर, 72 प्लस पलीकडे गेले -72. ठीक आहे. आता हे 9x आपल्या जागेवर, 360 - 72, 360
-72 हे सबट्रॅक्शन आपल्याला करावं लागेल. 0 मधून 2 जात नाही, मग आपण 10 मधून 2 गेले 8 राहिले, इथं 1 घेतला. 16 मधून 7 आणि 8 गेले, 16 मधून 8 गेले 8 राहिले, इथं आला 1. 3 मधून 1 गेले 2 राहिले, 288. मग इथं आपल्याकडे आलं 288 आपल्याकडे आलं. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x आपल्या जागेवर 288 आपल्या जागेवर 9 मल्टिप्लाय इथे आपल्याकडे आले डिवायडेड बाय आले 9. आता 9 ने आपण काय करू, 288 ला डिवाइड करू. बघा 9 ने डिवाइड करायचं 288 ला. बघा 9 3 जा 27. 28 मधून 27 गेले वरून आले 8 आणि 9 2 जा 18. 9 2 जा नाही सॉरी 9 2 जा 18 म्हणजे किती आलं 32. परत एकदा बघा 288 ला आपण 9 ने डिवाइड केलं. 9 3 जा 27. 28 मधून 27 गेले 1 वरून आले 8 आणि 9 2 जा 18 म्हणजे 32. x ची जी व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू माझ्याकडे आली 32 डिग्री. x ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 32 डिग्री. आता आपल्याला काय करायचे, या अँगल्सचे मेजरमेंट काढायचे. ABCD या अँगल्सचे मेजरमेंट आपल्याला काढायचे. आता मेजरमेंट जे आहे ते डिग्री मध्ये पहिले काढू. डिग्री मध्ये मेजरमेंट बघा, डिग्री मध्ये मेजरमेंट काढण्यासाठी पहिला अँगल A जो आहे त्या A चं मेजरमेंट ऑलरेडी 72 डिग्री आपल्याला दिलेलं आहे. बघा A चं मेजरमेंट 72 आहे. B चं जे मेजरमेंट आहे ते काय बाबा 2x आहे. 2x म्हणजे 2 इंटू तुमच्या x ची व्हॅल्यू किती 32 आहे. 32 2 इंटू 32 64 डिग्री झालं. अँगल C चं जे मेजरमेंट आहे ते 3x आहे. 3 इंटू x ची व्हॅल्यू आहे 32. 32 3 जा किती झाले 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9 96. अँगल D चं जे मेजरमेंट आहे ते माझ्याकडे किती 4x आहे. म्हणजे 4 इंटू x ची व्हॅल्यू 32. बघा 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12 128 डिग्री. आता या सगळ्यांची जर तुम्ही सम केली तर ती 360 येते का चेक करा. बघा 360 जर नाही आली तर समजायचं चुकलं. 2 + 4 6 6 + 6 आपल्याकडे झाले 12. 12 + 8 20 चे 2 वरती आले, 20 चे 0 वरती आले 2. बरं का 2 + 7 9 9 + 6 15 15 + 9 24 24 24 आणि 25 आणि 26 26 चे 6 वरती आले 2 2 आणि 1 3 360 येते. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे मेजर्स आहेत ते डिग्री मध्ये आले. आता रेडियन मध्ये मला मेजरमेंट काढायचे आहेत. रेडियन, आता यांचे जर मेजरमेंट रेडियन मध्ये काढायचे असतील तर A चं मेजरमेंट रेडियन मध्ये काढण्यासाठी जे 72 डिग्री आहेत तर डिग्रीचं रेडियन मध्ये काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, π/180 ने मल्टिप्लाय करावं लागतं. तर इथे आपण π/180 ने मल्टिप्लाय करू. हे झाले तुमचे रेडियन मध्ये. बरोबर. मग आता 72 आणि 180 दोघे जण कितीच्या टेबल मध्ये येतील 36 च्या टेबल मध्ये येतात किंवा 9 च्या चला सुरुवातीला. 9 8 जा 72 वरती पाय आणि 9 8 जा 72 आणि इथं 9 2 जा 18 म्हणून इथं आले 20. 9 2 सॉरी 9 2 जा 18 म्हणून 20. दोघांना 9 ने डिवाइड केलं. 9 8 जा 72 आणि 9 2 जा 18 म्हणून 20. आता 8 आणि 20 4 च्या टेबल मध्ये येतात. बघा मग इथं तुम्ही करू शकता 4 2 जा म्हणजे 2 पाय आणि 4 5 जा म्हणजे 2π/5 रेडियन. हे झालं A चं मेजरमेंट. अँगल B चं जर मेजरमेंट काढायचं झालं तर 64 ला कशाने मल्टिप्लाय करायचं, π/180 ने मल्टिप्लाय करा, वरती आलं रेडियन. आता हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही आन्सर करा. आता तुम्ही B, C आणि D या तिघांचे मेजरमेंट रेडियन मध्ये काढा आणि त्याचं उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये किंवा कमेंट बॉक्स मध्ये लिहायचा प्रयत्न करा. यानंतरचे जे काही पुढचे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 13 14 हे जे 2 क्वेश्चन्स आहेत तर ते आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढचं लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटत असेल तुम्हाला आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आजच्या चर्चेस इथेच थांबूयात, पण या अगोदरच्या व्हिडिओ बघून घ्या. या अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. त्या जर अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नाही बघितल्या तर तुम्हाला अडचण होईल इथून पुढच्या व्हिडिओ समजून घेताना. ओके मित्रांनो, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.